हॅलो फ्रेंड्स, मी अमृता आजच्या आपल्या खूप स्पेशल व्लॉगमध्ये सर्वांचं खूप मनापासून स्वागत करत आहे. कारण आजचा व्लॉग आपला खूपच स्पेशल असणार आहे. कारण की आज आपल्या चॅनलला झालेले आहेत 1000 सबस्क्रायबर कंप्लीट. तर याच्यासाठी सर्वांचे खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद. तर आज आपण 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्याचं छोटंसं सेलिब्रेशन करणार आहोत. करायची इच्छा नव्हती पण करूया थोडंसं. ह्याच्यासाठी पण खूप स्ट्रगल केलेलं आहे, खूप मेहनत केली आहे. आणि सुरुवातीलाच कुठलंही काम करताना, कुठलाही बिझनेस करताना किंवा कुठल्याही क्षेत्रात सुरुवातीला खूप जास्त मेहनत करावी लागते. म्हणजे सुरुवात एकदा झाली की तिथून पुढं सेट होतं आपोआप सगळ्या गोष्टी. तर माझी सुरुवात अशीच होती, खूप खडतर होती. करावं नाही करावं, कसं करावं, काय करावं, काहीच माहिती नव्हतं याच्यातलं. तरीसुद्धा सुरुवात केली आणि आज थोडंसं छान वाटते की फायनली 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत. तर त्याचा आनंद खूपच आहे. त्याच्यामुळे आजचा व्लॉग पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आजचं सेलिब्रेशनसुद्धा आपण सगळे मिळून करणार आहोत. म्हणून आजचा व्लॉग कंटिन्यू करा आणि पाहत राहा. तर इथून पुढे देखील आपल्या चॅनलला असंच प्रेम देत राहा आणि कंटिन्यू कनेक्ट राहा. तर सेलिब्रेशनमध्ये आज खूप काही जास्त नाही करणार आहोत, आपण घरच्या घरीच करणार आहोत. एक छोटासा केक ऑर्डर केला आहे. तर तुम्हाला ते सरप्राईज असेल कसं आहे ते मी नंतर दाखवेल. आणि दुसरं काही नाही, घरच्या घरीच करणार आहोत. आजूबाजूचे 1-2 फ्रेंड्स येतील माझे आणि आपल्या घरचे असे सगळे मिळून आपण आता सेलिब्रेशन करूयात. तर लवकरच अजून पुढे खूप काही करायचं आहे. त्याच्यासाठी पण खूप स्ट्रगल करावं लागणार आहे. पण करायचं इथून पुढे पण मेहनत अशीच करणार आहे. आणि लवकरच 10K कंप्लीट करायचे आता स्वप्न दिसायला लागलेत. तर त्याच्यासाठी सुद्धा मेहनत करणारच आहे. तर असंच प्रेम राहू द्या, असाच सपोर्ट राहू द्या. तो सुद्धा दिवस लवकरच येईल आणि ते सुद्धा सेलिब्रेशन आपण सगळे मिळून नक्कीच करणार आहोत. तर मित्रांनो, चला तर मग पाहूया आजचं सेलिब्रेशन कसं होणार आहे. आणि त्यासाठी आजचा व्लॉग कंटिन्यू करा. भाजी होते कढईत, कोबीची भाजी केली आहे आणि पोळ्या पण लाटलेल्या आहेत. थोडासा श्रीखंड आणला आहे. काहीतरी गोड खायची इच्छा होती सकाळपासून, म्हणून श्रीखंड घेऊन यायला लावला यांना. आणि भात, फोडणीचा भात म्हणता येईल, खिचडी म्हणता येणार नाही कारण मुगाची डाळ नाही टाकली मी. खूप साऱ्या भाज्या टाकल्यात, बीट, गाजर, वाटाणे, कोबीने फ्लावर, बटाटा, शेंगदाणे असं सगळं काही टाकून फोडणीचा भात बनवलेला आहे. तर आजचा आहे असा मेनू आहे आजचा. आणि आता सगळ्यात आधी जेवण करून घेतो आणि नंतर आपण सेलिब्रेशन करूया थोडंसं लेट. कारण एक मैत्रिणी येत आहे, तिला यायला थोडासा वेळ आहे आणि यांना भूक लागली. तर आधी जेवण करून घेऊया. आणि इथं अभ्यास पण चालू आहे सध्या. तर अभ्यास महत्त्वाचा, उद्या टेस्ट आहे तर तिचा अभ्यास पण होणं गरजेचं आहे. तर तिची पण तयारी होते टेस्टची आणि जेवणं खावणं पण होतील. मग त्याच्यानंतर आपण सेलिब्रेशन करूया. तर फ्रेंड्स, मी तयार झाली आहे आपलं छोटंसं सेलिब्रेशन करण्यासाठी, साडी वगैरे नेसून. तर कशी वाटते आहे साडी आणि ते सांगा मला कमेंटमध्ये नक्की. तर आता आपण करूया. केक पण आणलेला आहे, मी तुम्हाला केक दाखवते. जेवण वगैरे झालं आहे आणि आता तयारी केली आहे आम्ही सगळ्यांनी. हा आहे आपला केक. तर याला यूट्यूबचं सिम्बॉल दिलेलं आहे. तर आता आम्ही सगळेजण जमलो आहोत आणि आता आम्ही केक कट करणार आहोत. तर चला मग तुम्ही पण रेडी राहा, तुम्ही पण या आमच्या सोबत. आणि हा आहे आपला केक. व्लॉगिंग चालू केल्यापासून या 2 मैत्रिणी नेहमी माझ्या सोबत होत्या. यांनी कधीही मला विरोध केला नाही किंवा नेगेटिव्ह बोलल्याही नाहीत. आणि खूप साऱ्या व्लॉगमध्ये ह्या आहेत, तुम्ही याच्या आधी यांना पाहिलं सुद्धा असेल. तर यावेळी म्हणजे यूट्यूबच्या या प्रवासामध्ये यांनी मला खूप सपोर्ट केला आहे, साथ दिली आहे आणि माझ्या सोबत राहिल्या आहेत या दोघी. तर यांच्याशिवाय सेलिब्रेशन कसं काय होणार आहे, म्हणून मी या दोघींनाही बोलावलं आहे. त्यांना याला लेट होणार होतं म्हणूनच आजचं सेलिब्रेशन सुद्धा लेट केलं आहे. मग आता आपण केक कापून घेऊया, केक कट करून घेऊया केक. आणि सगळेजण जमलेले. तर चला तर मग चालू करूया का. हॅपी बर्थडे. दादा एक
तर आता आम्ही सगळेजण केक खाऊन घेतो. केक कापलेला आहे. थोडासा केक असा स्क्वेअर झाला, तो असा पाहिजे होता, थोडा रेक्टँगल पाहिजे होता ना. युट्यूबचं सिम्बॉल असं थोडंसं रेक्टँगल असतं, तसं रेक्टँगल पाहिजे होतं. पण चालते आता जे पण आहे. अशा निरागस, निस्वार्थी आणि खूप प्रेमळ आणि खूप एन्जॉय धमाल मस्ती करणाऱ्या मैत्रिणी सगळ्यांना असायला हव्यात. अशीच माझी ही फ्रेंड आहे. प्रत्येक वेळी खूप मस्ती करते आणि त्याच्याचमुळे कुठेही गेलं आलं किंवा काहीही असलं तरी हिच्याशिवाय एकदम खाली खाली वाटतं. कुठेही जाता येता किंवा काही सेलिब्रेशन असेल, सण उत्सव असतील, काही असेल, सुखा आणि दुःखामध्ये सुद्धा ही माझ्या सोबत राहते. तर असेच खूप सारे मित्र आणि खूप साऱ्या मैत्रिणी सगळ्यांना असायला हव्यात. तर असंच अशा वेळी सुद्धा मी यांना बोलवलेलं आहे. म्हणजेच तर खूप मजा येते सगळं काही करायला. आणि गुजरातमध्ये राहून जर का कुठल्या सेलिब्रेशनमध्ये डान्स नाही केला तर मग तुम्ही काय केलं असं होतं. कारण इकडचे लोक खूपच हौशी आहेत नाचायला, खायला, प्यायला आणि फिरायला. त्यांना कुठेही गेलं, वाजायला लागलं म्हणजे नाचायलाच पाहिजे असं असतं. एकदा का वाजायला लागलं की ते आपोआप सुरू होऊन जातात, आपोआप त्यांचे पाय थिरकतात. आणि इथे राहून राहून मराठी लोकसुद्धा असेच झालेले आहेत. थोडा तरी इफेक्ट होतो. खूप ड्रामेबाज आहे हे. जे सॉन्ग चालू आहे त्याच्यावरती ॲक्शन चालू आहे यांची. आणि ही सुद्धा खूप छान डान्स करते, खुशबूसुद्धा. तर मुलंसुद्धा यांच्यासोबत नाचत आहेत. तर असं सगळं थोडीशी मस्ती चालू आहे आमची. सेलिब्रेशनच्या नंतर केक कटिंग वगैरे केला, थोडासा डान्स केला. आणि मग आता यांचं चालू आहे. यांना तर काय अख्खी रात्रही कमी पडेल नाचायला असं आहे. खूप डान्सचे शौकीन आहेत, खूप हौशी आहेत. तर इकडं कसं असतं ना, यावर्षी नवरात्री एक दिवस कमी होती, म्हणजे 9व्या दिवशी दसरा आला होता. तर म्हणजे असं की एक दिवस कमी नाचायला भेटेल, गरबे खेळायला कमी भेटतील. पण असं काही नाही. नवरात्री 8 दिवसाची असो की 7 दिवसाची असो, गुजराती पब्लिक 10 दिवस नाचेल म्हणजे नाचेलच. तर असं आहे इथं. नाचायला फक्त कारण पाहिजे असतं, निमित्त पाहिजे असतं. खूप छान एन्जॉय करतात, डान्स करतात सगळेजण. हम लोग पार्टी कर रहे हैं और ये लड़का है ना फोन में ही बिजी है. देव यहाँ देखो ऊपर, हाय करो, हाय हाय करो, डांस करो, डांस ना. फोन देखना है देवला, फोन बघायचा. तो तेव्हाचा फोन मध्ये बिझी आहे. आणि आता आपलं आजचं सेलिब्रेशन इथे संपत आहे. आणि चला तर मग भेटूया मित्रांनो पुढच्या व्लॉग मध्ये. आजच्या व्लॉग मध्ये एवढंच.